हॅलो एव्हरीबडी, तुमच्या सर्वांचं आजच्या सेशनमध्ये मी स्वागत करतो. आज आपण ॲक्सेसरी सेक्शुअल ग्लँड मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा शेवटचा पार्ट आपण पाहणार आहोत. मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये आपण याआधी कंप्लीट रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम विथ VS अँड TS ऑफ टेस्टिस हा पार्ट आपण बघितलेला आहे. राहिलेला जो पार्ट होता तो ॲक्सेसरी सेक्शुअल ग्लँड. आता ॲक्सेसरी सेक्शुअल ग्लँड आहेत, यामध्ये 3 ग्लँड्स आहेत. आपण ऑलरेडी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये इन शॉर्ट त्यांना एक्सप्लेन केलेलं आहे. म्हणजे पहिली ग्लँड जी आहे, ज्या ठिकाणी व्हासा डिफरन्शिया एजॅक्युलेटरी डक्टमध्ये कन्वर्ट होतं, त्या रिजनमध्ये जी ग्लँड एंटर होते किंवा ज्या ठिकाणी ज्या ग्लँडचं डक्ट एंटर होते, दॅट ग्लँड इज ॲन सेमिनल व्हेसिकल. ओके. आफ्टर दॅट बिलो द युरिनरी ब्लॅडर, ठीक आहे, म्हणजे युरिनरी ब्लॅडरचा जर आपण अँटेरियर रिजन घेतला तर त्या रिजनवरती प्रोस्टेट ग्लँड्स प्रेझेंट असतात. त्यानंतर तिथून पुढे खाली आलो आपण मेम्ब्रेनस युरेथ्रा. मेम्ब्रेनस युरेथ्रा ज्या ठिकाणी एंड होतो आणि पेनाल युरेथ्रा जिथून सुरुवात होते, तर दॅट रिजन हॅव्हिंग द काउपर्स ग्लँड. ओके. यापैकी सेमिनल व्हेसिकल अँड काउपर्स ग्लँड बोथ आर इन पेअर. दोन्ही जे आहेत ते पेअरमध्ये आहेत. आणि प्रोस्टेट ग्लँड ही सिंगल आहे बट हॅव्हिंग दी मेनी लोब्स. वन बाय वन पाहूया आपण. यामध्ये पहिली ग्लँड जी आहे दॅट इज ॲन सेमिनल व्हेसिकल. सेमिनल व्हेसिकल, दीज आर दी पेअर्ड ग्लँड, जे पेअरमध्ये असेल. अँड इट्स लोकेशन, इट इज प्रेझेंट posterior to urinary bladder. ओके. तुम्हाला सर्वांना माहीत आहे की त्या व्हासा डिफरन्शियाच्या ॲक्च्युअल लोकेशनमध्ये तो कुठे आहे. म्हणजे व्हासा डिफरन्शियाच्या एंडला देर इज प्रेझेन्स ऑफ द ॲम्पुला रिजन. दॅट ॲम्पुला रिजन कन्सिस्ट द सेमिनल व्हेसिकल्स ओपनिंग. त्या रिजनवरती सेमिनल व्हेसिकलची ओपनिंग आपल्याला पाहायला भेटते. ठीक आहे. हे तो एक लोकेशन झाला, पण तो लोकेशन व्हासा डिफरन्शियाच्या फॉर्ममध्ये आहे. आणि हे लोकेशन जे आहे ते ॲक्च्युअल जो ॲब्डोमिनल रिजनमध्ये प्रेझेंट आहे तो हा लोकेशन आहे. त्यानंतर दी साईज ऑफ दी ग्लँड, इट इज अबाउट 4 to 5 सेंटीमीटर लॉंग. हे काय असेल, त्याची लेंथ असेल. त्यानंतर दी सिक्रेशन ऑफ द सेमिनल व्हेसिकल. सॉरी, सिक्रेशनच्या आधी आपण त्याचं स्ट्रक्चर पाहूया. स्ट्रक्चरली सेमिनल व्हेसिकल ॲक्च्युली पेअर शेप्ड बट इलॉंगेटेड स्ट्रक्चर. इनसाइड सेमिनल व्हेसिकल or at the inner side it is lined by, आपण त्याला म्हणूया इनर लाइनिंग. इनर लाइनिंग ऑफ द सेमिनल व्हेसिकल इज ऑफ कॉलमनार इपिथेलियम. सेमिनल व्हेसिकलची इनर लाइनिंग जी आहे ती कशापासून तयार झाली, कॉलमनार एपिथेलियम पासून. नाउ दी सिक्रेशन ग्लँड आहे, सिक्रेशन शो करणार आहे. इट इज नॉट ए एंडोक्राइन ग्लँड, इट इज एक्झोक्राइन ग्लँड. ठीक आहे, कारण एंडोक्राइन ग्लँड डक्टलेस ग्लँड असतात आणि यांना डक्ट आहे. तर हे एक्झोक्राइन ग्लँड आहे आणि याचं सिक्रेशन जे असतं, दी सिक्रेशन इज सेमिनल फ्लूड. सेमिनल फ्लूड. ठीक आहे. आता हे जे सेमिनल फ्लूड आहे, इट इज कंपोज्ड बाय, ॲक्च्युली इट इज ॲन विस्कस फ्लूड. हा पूर्णपणे विस्कस फ्लूड आहे, पण याच्यामध्ये 3 महत्त्वाचे थिंग प्रेझेंट असतात. त्यामध्ये एक आहे तुमचं फ्रुक्टोज ॲज अन एनर्जी सोर्स फॉर द स्पर्म. सेकंड वन इज फायब्रिनोजन्स अँड द लास्ट वन इज प्रोस्टाग्लॅंडिन्स. ठीक आहे. तर हे 3 महत्त्वाचे सिक्रेशन्स तुम्हाला या सेमिनल फ्लूइडमध्ये भेटतील किंवा 3 महत्त्वाचे कंपोनंट्स.
यापैकी सेमिनल फ्लूइड इज अल्कलाइन इन नेचर. हा अल्कलाइन आहे. अल्कलाइन असल्या कारणानं त्याचा पीएच काय असतो, जास्त असतो. आणि अल्कलाइन नेचर जो आहे तो व्हजायनामध्ये स्पर्म गेल्यानंतर त्या ठिकाणी ॲसिडिक एन्व्हायरमेंट आहे त्याला न्यूट्रलाइज करण्याचे काम येतं. तसं मी प्रत्येकाचे स्पेसिफिक फंक्शन्स तुम्हाला देतो. सेमिनल फ्लूइडचं जे काही कंपोजिशन किंवा सेमिनल फ्लूइडचं जे काही पार्ट आहे त्या सिमेनमध्ये इट इज अबाउट 60% पार्ट, 60% ऑफ टोटल सिमेन. आणि सिमेनमध्ये सेमिनल व्हेसिकलचं सिक्रेशन जास्त असल्या कारणानं सिमेनला नावच जो आहे तो काय केलाय, सेमिनल फ्लूइडच्या बेसिसवरती दिलेला आहे. ठीक आहे. इट्स फंक्शन, मग याचे फंक्शन काय आहे. आता याचे फंक्शन्स जे आहेत ते सगळे याचे कंपोजिशन बेस्ड आहे. याच्यामध्ये जे पहिलं फंक्शन आहे, आपण पहिलं फंक्शन पाहूया फ्रुक्टोजचं. आणि फ्रुक्टोज काय करतं, इट प्रोव्हाइड एनर्जी, इट प्रोव्हाइड एनर्जी टू स्पर्म. आता स्पर्मला एनर्जीची काय गरज आहे. ठीक आहे. आफ्टर क्वाइटस और द कॉप्युलेशन with the help of penis the semen released into the female genital tract. Okay, so in female genital tract sperm have to reach to the ova. sperm ला ओवा पर्यंत जायचं आहे आणि sperm ला ओवा पर्यंत जाण्यासाठी त्याला एक स्पेसिफिक मूवमेंट करायची आहे. एकेकाळी तिथे स्विमिंग मूवमेंट म्हटलं जायचं. अजूनही तुमच्या बुक्समध्ये स्विमिंग मूवमेंटच आहे. म्हणजे त्याला आपण लोकोमोशन म्हणतो. इट लोकोमोट फ्रॉम the female genital tract or from vagina to the fallopian tube for the purpose of fertilization. ते फर्टिलायझेशनसाठी पर्यंत काय होईल, तो लोकोमोट होईल. त्यावेळेस त्याला स्विमिंग मोमेंट म्हटलं जायचं. पण नवीन रिसर्च आहे मागच्या 8 दिवसामध्ये लागलेला, त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की देर इज नॉट स्विमिंग मुवमेंट. त्या ठिकाणी स्विमिंग मुवमेंट नाही. ध्यानात ठेवा, हे नवीन आहे. आधी स्विमिंग मुवमेंट म्हटली जायची. म्हणून आता मी इथं स्विमिंग हा वर्ड वापरणार नाही, तर इथे लोकोमोशन हा वर्ड वापरेल. मग लोकोमोशनसाठी लागणारी जी एनर्जी आहे, स्पर्मला जी एनर्जी लागते, तर ती एनर्जी फ्रुक्टोज करून प्रोव्हाइड केली जाते. त्याच्यानंतर सेकंड फायब्रिनोजन. फायब्रिनोजनचं काम तुम्हाला सर्क्युलेशन, बॉडी फ्लूइड अँड सर्क्युलेशनमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी माहीत असेल. त्या ठिकाणी फायब्रिनोजनचं काम काय होतं, दॅट इज अँड कोॲग्युलेशन. इथे पण तेच काम आहे. दॅट इज कोॲग्युलेशन ऑफ सिमेन. इथे त्याचं काम काय आहे, सिमेनचं कोॲग्युलेशन. अँड थर्ड वन इज प्रोस्टाग्लॅन्डिन्स. प्रोस्टाग्लॅन्डिन्स ध्यानात ठेवा, मी हे जे काही नावं तुम्हाला दिलेत यापैकी फ्रुक्टोज सेपरेटली बॉडीमध्ये सेलमध्ये प्रेझेंट असतं. फायब्रिनोजन तुमच्या ब्लडमध्ये प्रेझेंट असतं. प्रोस्टाग्लॅन्डिन्स हे तुमच्या व्हेरियस सिक्रेशनमध्ये प्रेझेंट असतं. जसं प्रोस्टाग्लॅन्डिन्स सिक्रेशन तुम्ही हिस्टामाइन बरोबर बघितलेलं आहे बाय द मास्ट सेल्स, आणि ज्याचं काम इन्फ्लामेशनमध्ये होतं. आता इथं त्याचं काम इन्फ्लामेशनमध्ये नाही आहे, इथं काम त्याचं डिफरंट आहे. सिमेनमध्ये प्रेझेंट असलेले प्रोस्टाग्लॅन्डिन्स जे आहेत ते स्पर्मला स्टिम्युलेट करण्यासाठी कामी येतात फॉर द पर्पज ऑफ फर्टिलायझेशन. म्हणजे स्टिम्युलेशन ऑफ द स्पर्म हे काय करेल, स्पर्मचं स्टिम्युलेशन करेल. कशामध्ये, इट स्टिम्युलेट द स्पर्म इनटू द फिमेल जेनायटल ट्रॅक्ट. ओके, फिमेल जेनायटल ट्रॅक्टमध्ये स्पेसिफिकली व्हजायनामध्ये त्या ठिकाणी स्पर्मचं कॉन्ट्रॅक्शन करण्याच्या कामी येतं. त्याला आपण व्हजायनल कॉन्ट्रॅक्शन म्हणतो. ठीक आहे. आता या ठिकाणी ॲक्च्युली स्पर्मचं कॉन्ट्रॅक्शन नाही आहे, या ठिकाणी मी चुकलोय. व्हजायनल कॉन्ट्रॅक्शन, व्हजायनल रिजनचं कॉन्ट्रॅक्शन झाल्या कारणानं स्पर्म स्टिम्युलेट होतात फॉर द पर्पज ऑफ फर्टिलायझेशन अँड दे विल बी रिच टू दी विथ द हेल्प ऑफ फ्रुक्टोज. दे विल बी रिच टू दी, कुठे जातील ते, ओवापर्यंत जातील फॉर द पर्पज ऑफ फर्टिलायझेशन. ठीक आहे. सो दीज आर व्हेरियस फंक्शन्स ऑफ द सेमिनल फ्लूइड. आता यामध्ये एक अल्कलाइन नेचर आहे. फिमेल जेनायटल ट्रॅक्टमध्ये स्पेसिफिकली व्हजायनामध्ये देर इज प्रेझेन्स ऑफ ॲसिडिक एन्व्हायरमेंट. त्या ठिकाणी ॲसिडिक एन्व्हायरमेंट आहे. इट इज बिकॉज ऑफ सेव्हरल ॲसिडोजेनिक बॅक्टेरिया. त्या व्हजायनल रिजनमध्ये काही ॲसिडोजेनिक बॅक्टेरिया असतात, त्यांचं मल्टिप्लिकेशन ॲज वेल एज त्यांचं सिक्रेशन हे त्या व्हजायनामध्ये जास्त प्रमाणामध्ये असतात. म्हणून द एन्व्हायरमेंट ऑफ द व्हजायना इज ॲसिडिक. ओके,
and if the semen enter into the vagina because of acidic environment, the sperm will be die or the kills. त्या एन्व्हायरमेंटमुळे स्पर्म किल होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि स्पर्म किल झालेत आणि स्पर्मचं काउंट जर कमी झालं तर त्या ठिकाणी फर्टिलायझेशनचे चान्सेस कमी होतात. त्यापुढे मग फर्टिलायझेशन नंतरचे पुढचे जे काही इव्हेंट आहेत ते सगळे इव्हेंट जे आहेत ते स्टॉप होण्याचे चान्सेस जास्त असतात. मग अशा नेचरमध्ये नॅचरली सिमेनमध्ये अल्कलाईन एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड केला जातो. हे अल्कलाईन एन्व्हायरमेंट सिमेनमध्ये एकतर सेमिनल व्हेसिकल थ्रू प्रोव्हाइड केलं जाईल आणि दुसरं सेकंड म्हणजे काउपर्स ग्लँड थ्रू प्रोव्हाइड केलं जाईल. मध्ये हे जे ग्लँड आहेत ना प्रोस्टेट ग्लँड ते काही अल्कलाईन एन्व्हायरमेंट देणार नाही किंवा अल्कलाईन नेचर शो करत नाही कारण ते स्वतः ॲसिडिक सिक्रेशन शो करतात. ठीक आहे, चला तर हे जे अल्कलाईन फ्लूड आहे किंवा याचं अल्कलाईन नेचर तिकडं म्हणजे इन टू द फिमेल जेनायटल ट्रॅक्ट इन दॅट दे हॅविंग फंक्शन दॅट इज टू न्यूट्रलाइज द ॲसिडिक एन्व्हायरमेंट. मग त्या ठिकाणी ॲसिडिक एन्व्हायरमेंट न्यूट्रलाइज करण्याचं काम त्यांचं असणार आहे. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट युअर सेमिनल व्हेसिकल. त्यानंतर नेक्स्ट वन इज ए प्रोस्टेट ग्लँड. Second, prostate gland. प्रोस्टेट ग्लँडचं जे फंक्शनिंग प्रोस्टेट ग्लँड जे आहे त्यांचं लोकेशन. मग आता प्रोस्टेट ग्लँड कोणत्या ठिकाणी प्रेझेंट असतात हे तुम्हाला माहीत आहे. ऑलरेडी मी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम सांगत असताना तुम्हाला बोललेलो आहे. इट इज प्रेझेंट बिलो द युरिनरी ब्लॅडर. बिलो दी युरिनरी ब्लॅडर. ठीक आहे, हे झालं लोकेशन. त्याच्यानंतर इट्स शेप. आता प्रोस्टेट ग्लँड काय पेअरमध्ये नाही आहे तर प्रोस्टेट ग्लँड ही सिंगल असते. इथे याचं जे शेप आहे ते चेस्टनट शेप्ड. हा जो चेस्टनट आहे ते ज्या पद्धतीचं असतं सिमिलर शेप या प्रोस्टेट ग्लँडचं असतं. हॅविंग व्हेरियस लोबुल्स विच कन्सिस्ट. मग त्याच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला जायचं आहे. तत्पूर्वी त्याची साईज जी आहे इट इज 3 सेंटीमीटर इन लेंथ. याची जी लेंथ आहे ती 3 सेंटीमीटर अँड विड्थ इज 4 सेंटीमीटर. नाव इट्स स्ट्रक्चर. स्ट्रक्चरली प्रोस्टेट ग्लँड हॅविंग लोब्स. इथे लोब्स असतात. मग अबाउट 20 to 30 लोब्स आर ऑफ प्रोस्टेट ग्लँड. ओके, प्रत्येकाचे सेपरेट डक्ट्स असतात. एव्हरी लोब हॅविंग द सेपरेट डक्ट अँड दॅट डक्ट विल बी एंटर इन टू द युरेथ्रा. ते जे डक्ट आहेत ते काय कुठे एंटर होतात? युरेथ्रामध्ये. आणि युरेथ्रामध्ये हे सिक्रेशन काय केले जाईल? रिलीज केले जाईल. एव्हरी वन हॅविंग द सेपरेट डक्ट्स. हे झालं अबाउट इट्स स्ट्रक्चर. नाव इट्स सिक्रेशन. प्रोस्टेटिक ग्लँडचं जे सिक्रेशन आहे ते काही प्रमाणामध्ये ॲसिडिक सिक्रेशन आहे. ठीक आहे, आणि सेकंड थिंग हा जो फ्लूड आहे याचं कलर बाकीच्या ग्लँडच्या सिक्रेशनपेक्षा डिफरंट आहे. म्हणजे इट इज व्हाईटिश ऑर मिल्की इन नेचर. हे जे सिक्रेशन आहे इट इज व्हाईटिश. सेकंड थिंग इट इज थिन. थर्ड इट इज विस्कस. तसं प्रत्येक सिक्रेशन जे आहे ते विस्कस आहे. मग इथे हा सुद्धा काय आहे? विस्कस नेचर शो करतो. ठीक आहे, पुढे प्रोस्टेटिक ग्लँडचं जे काही सिक्रेशन आहे ते ॲक्च्युअल सिमेनमध्ये किती प्रमाण आहे? तर अबाउट 30% इन टोटल सिमेन. कंप्लीट सिमेनचा जर आपण विचार केला तर 30% पार्ट हा कोणाचा आहे? प्रोस्टेट ग्लँडचा आहे. आता सेकंड थिंग व्हाईटिश नेचर ऑर द मिल्की नेचर. द मिल्की ऑर व्हाईटिश नेचर ऑफ दिस सिमेन इट इज ॲक्च्युअली बिकॉज ऑफ द प्रोस्टेटिक सिक्रेशन. ते कोणामुळे आहे? प्रोस्टेटिक सिक्रेशनमुळे आहे.
नाउ दिस ग्लँड और धिस व्हाइटिश फ्लूड, त्याला आपण प्रोस्टेटिक फ्लूड म्हणूया. तर धिस प्रोस्टेटिक फ्लूड हॅव्हिंग व्हेरियस कंपोजिशन, त्याच्यामध्ये वेगवेगळे कंपोजिशन आहे. मग यामध्ये मोस्टली ॲसिडिक, इट इज कंपोज्ड बाय ॲसिड फॉस्फेटेट्स, okay. Second thing, the present in this, that is an citric acid, and last one is an, that is fibrolysine. काय असेल इथं? फायब्रोलायसिन. असे 3 कंपोनेंट प्रेझेंट आहे. ठीक आहे. बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ द सायट्रिक ॲसिड अँड ॲसिड फॉस्फेटेज, द pH ऑफ प्रोस्टेट ग्लँड इज समवॉट लोवर्स. हे काय झालंय? कमी झाले. आणि किती प्रमाणामध्ये याचं pH कमी झालेलं असेल? तर इट हॅव्हिंग अबाउट 6.5 to 6.7 pH. प्रोस्टेटिक सिक्रेशनचे जे pH आहे ते 6.5 to 6.7 इतक्या प्रमाणामध्ये याचं pH आहे. नाउ द फंक्शन ऑफ द प्रोस्टेटिक ग्लँड्स. व्हॉट आर देअर फंक्शन्स? याच्यामध्ये फायब्रोलायसिनचं महत्त्वाचं फंक्शन आहे. फायब्रोलायसिन आता ॲसिडिक नेचर जो आहे तो ॲक्च्युली कोॲग्युलेशन जे झालेलं असेल ना सिमेन, ते कोॲग्युलेशन कमी करण्यासाठी विथ द हेल्प ऑफ फायब्रोलायसिन. फायब्रोलायसिन नावामध्येच त्याचं फंक्शनिंग असतं. फायब्रो म्हणजे फायबर्स, दॅट इज फायब्रोनोजन, जे ऑलरेडी तुमच्या कुठे प्रेझेंट आहे? इनटू दी सेमेनल फ्लूड. मग त्या फायब्रोनोजनच्या प्रेझेन्सीमुळे सिमेन हा कोॲग्युलेट होतो. त्याचं कोॲग्युलेशन जे आहे तुम्हाला काय करायचं आहे? रिलीज करायचं असेल तर फॉर दॅट पर्पज यू रिक्वायर दी फायब्रोलायसिन. मग फायब्रोलायसिन काय करेल इथे? अँटीकोॲग्युलंट. अँटीकोॲग्युलंट म्हणता येणार नाही आपल्याला, परंतु इथं आपल्याला असं म्हणता येईल की दे आर युजफुल फॉर द पर्पज ऑफ, that is to uncoagulate. अनकोॲग्युलेट हा वर्ड इथे घेता येणार नाही आपल्याला. हा ब्रेकडाऊन ऑफ कोॲग्युलेशन. लायसिन, लायटिक लाईज करणे, ब्रेकडाऊन करणे. मग इथं ब्रेकडाऊन ऑफ दी कोॲग्युलेशन, जे काही कोॲग्युलेशन झालेलं आहे त्याचं ब्रेकडाऊन करणे, म्हणजे जे काही फायबर्स असतील त्या फायबरचं कोॲग्युलेशन करणे. ठीक आहे. तर हे त्याचं काम आहे. आता याच्यामध्ये काही महत्त्वाचे कंपोनेंट प्रेझेंट आहेत, लाईक ॲसिड फॉस्फेटेज. ठीक आहे. म्हणजे याचं ह्या ॲसिड फॉस्फेटेजचं एक महत्त्वाचं काम, टू ॲक्टिवेट दी स्पर्म अँड इट्स न्यूट्रिशन. ॲक्टिवेशन ऑफ sperm and provide nutrition to the sperm. हे स्पर्मला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करेल. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड जे याचं महत्त्वाचं फंक्शनिंग असेल, दॅट इज इट इज अन विस्कस फ्लूड, हेन्स इट प्रोव्हाइड द ल्युब्रिकेशन. प्रोव्हाइड ल्युब्रिकेशन. पण हे ल्युब्रिकेशन कोणतं? दिस ल्युब्रिकेशन फॉर पासेज. This lubrication for the passage of sperm into the female genital tract towards the ova. ओवा पर्यंत फिमेल जेनेटल ट्रॅक मधून स्पर्मला घेऊन जाण्यासाठी त्या ठिकाणी लुब्रिकेशन गरजेचे आहे. पण हे लुब्रिकेशन काय केलं जाईल? प्रोस्टेटिक सिक्रेशन थ्रू प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे. तर हे काही महत्त्वाचे फंक्शनिंग ह्या प्रोस्टेट ग्लँडचे आहेत. आपण थर्ड ग्लँड या ठिकाणी पाहूया, दॅट इज ॲन काउपर्स ग्लँड. Now the Cowper's gland, in human being it is also called as bulbourethral gland. It is also called bulbourethral gland. Why it is called as the bulbourethral gland? युरेथ्राच्या आयदर साइडला प्रेझेंट असतं म्हणून त्याला बल्बोयुरेथ्रल ग्लँड म्हणतात. बल्बो
दोन्ही साईड मध्ये युरेथ्रा आहे, म्हणून त्या पद्धतीने नाव त्याला दिलं गेलेलं आहे. त्यावरूनच आपल्याला त्याचं लोकेशन घेता येईल. इट्स लोकेशन दॅट इज दे आर प्रेझेंट आयदर साइड ऑफ युरेथ्रा. युरेथ्राच्या दोन्हीही साईडला हे प्रेझेंट असतात. बट ॲक्च्युली त्याचं लोकेशन जर आपल्याला पाहायचं असेल तर दॅट इज टर्मिनल रिजन ऑफ मेम्ब्रॅनस युरेथ्रा. मेम्ब्रॅनस युरेथ्राचं एकदम टर्मिनल रिजन जिथून पेनाइल युरेथ्रा सुरू होतं तर त्या ठिकाणी हे प्रेझेंट असतात. ठीक आहे. देअर शेप दॅट इज pear shaped. These glands are the pear shaped glands. ओके. त्यानंतर हे जे ग्लँड आहे त्यांचं स्ट्रक्चर ॲक्च्युली दे आर पेअर्ड ग्लँड. म्हणजे स्पेसिफिकली आपण असं त्यांना हे करू शकत नाही की ते कशापासून तयार झाले आहेत, कारण सेम ॲज अदर पार्ट असेल. हा पण स्ट्रक्चरमध्ये आपण एक घेऊ शकतो पेअर्ड. दे आर स्मॉल, दे आर येलोइश. या पद्धतीची ही ग्लँड आहे. ठीक आहे. हे झालं अबाउट इट्स स्ट्रक्चर. नाउ इट्स सिक्रेशन. काय सिक्रेट करतं? ॲक्च्युली देअर सिक्रेशन इज कॉल्ड ॲज द काउपर्स फ्लूड. त्यांच्या सिक्रेशनला काउपर्स फ्लूड असं म्हटलं जातं. आता काउपर्स फ्लूड जो आहे तो फक्त विस्कस असा आहे आणि अल्कलाईन आहे, म्हणून आपण सिम्पली त्याच्या सिक्रेशनला एवढंच म्हणतो, इट इज अ अल्कलाईन विस्कस फ्लूड. महत्वाचं काम आहे ड्युरिंग क्वायटस ऑर द कॉप्युलेशन. फंक्शन्स. इट ॲक्ट ॲज ए ल्युब्रिकंट फॉर द पर्पज ऑफ क्वायटस ऑर द कॉप्युलेशन. act as lubricant for coitus, okay, or the copulation. Now second thing, because of its alkaline nature, त्याच्या अल्कलाइन नेचर मुळे it neutralizes the acidic environment of the vagina. फिमेल जेनेटल ट्रॅकमध्ये जो काही ॲसिडिक एन्व्हायरमेंट असेल तर तो न्यूट्रलाइज करण्याचं काम हे करेल. मी तुम्हाला आधीच क्लिअर केलं आहे. काउपर्स ग्लँड आणि सेमिनल वेसिकल या दोघांचे जे सिक्रेशन आहे हे मिळून त्या सिमेनला अल्कलाइन बनवण्याचं काम करतात आणि हे सिमेन काय करेल, एकत्रितरित्या तो ॲसिडिक एन्व्हायरमेंट न्यूट्रलाइज करण्याचं काम करेल. ठीक आहे. याचं ॲक्च्युली सिमेनमध्ये जी प्रेझेन्सी आहे ती ट्रेसेस अमाऊंटमध्ये आहे, because it is used during the copulation or the coitus as an lubricant. Okay, and after that it will mixes with the semen. त्यानंतर तो semen मध्ये मिक्स केला जातो. So these are all three types of the gland. आता ह्या तीनही ग्लँड जे आहेत या तीनही ग्लँडचं एकत्रित फंक्शन म्हणजे देर इज अन फॉर्मेशन ऑफ द सीमेन. म्हणून आपण शेवटचा पॉइंट यामध्ये पाहूया, दॅट इज अन सीमेन. कंपोजिशन तुम्हाला क्लिअर झालेलं आहे. प्रत्येकाचं कंपोजिशन मी तुम्हाला प्रत्येकाच्या याच्यामध्ये दिलेलं आहे की कोणत्या फ्लूडमध्ये किंवा कोणाच्या सिक्रेशनमध्ये काय प्रेझेंट असतं. तेच कंपोजिशन तुमच्या ह्या सिमेनमध्ये प्रेझेंट असेल. सिमेन, व्हॉट इज सिमेन? इट इज ॲक्च्युअली द व्हाइटिश फ्लूड विच इज रिलीज्ड ड्युरिंग एजॅक्युलेशन. व्हाइटिश फ्लूड released during ejaculation, and ejaculation occurs during coitus or other times. ठीक आहे. म्हणून या प्रोसेसला सुद्धा रिलीज ऑफ द व्हाइटिश फ्लूड इज कॉल्ड एज द कॉइटस. त्यालाही कॉइटस असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर हे जे व्हाइटिश फ्लूड आहे, इन दिस द कंपोजिशन इज नाउ 60% सेमिनल फ्लूड ऑलरेडी झालेला आहे, एक्सप्लेन करण्याची गरज नाही. 30% दॅट इज प्रोस्टेटिक सिक्रेशन
or prostatic fluid and sperms about 300 म्हणजे याच्यामध्ये जे काही स्पर्म प्रेझेंट असतात अबाउट 300 मिलियन स्पर्म्स. आता प्रश्न निर्माण होतो किती सिमेनमध्ये 300 मिलियन स्पर्म प्रेझेंट होतात. ॲक्च्युली आपण इथे इजॅक्युलेशन हा वर्ड वापरलेला आहे आणि इजॅक्युलेशनच्या वेळेस म्हणजे ड्युरिंग सिंगल एजॅक्युलेशन 3 to 4 ml semen is released from the urethra or the penis. Single ejaculation having 3 to 4 ml semen आणि ह्या 3 ते 4 ml मध्ये 300 मिलियन स्पर्म असतात. ओके, नाउ ऑन द बेसिस ऑफ धिस स्पर्म काउंट वी कॅन फायनलाइज द स्टरिलिटी और द फर्टिलिटी ऑफ द ह्यूमन मेल. याचं कारण असं आहे की स्पर्म काउंट हे जर 50 मिलियन बिलो गेला म्हणजे 300 मिलियनपेक्षा कमी झालं आणि 50 मिलियनपर्यंत जर येत असेल तर दॅट ह्युमन मेल इज स्टराईल इन नेचर, म्हणजे ही कांट रिप्रोड्यूस, तो रिप्रोडक्शन करू शकत नाही. आणि जर स्पर्म काउंट 300 मिलियनपर्यंत असेल तर मग ही कॅन बी रिप्रोड्यूस, म्हणजे तर आपण फर्टाईल मेल असं म्हणूया. ठीक आहे, स्पर्म काउंटवरती स्टरिलिटी ॲज वेल ॲज फर्टिलिटी हे दोन्हीही बऱ्याच प्रमाणामध्ये डिपेंड असतात. ठीक आहे, आपण ॲक्च्युअल म्हणजे स्पर्मचं नेचर आणि स्पर्मचं कंपोजिशन आणि अदर सिक्रेशनचं कंपोजिशन जर आपण विचार केला तर 10% स्पर्म असतात अँड 90% सिक्रेशन असतं. मग हे सिक्रेशनमध्ये तुमचं हे 90% येलं. मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे की काउपरचं सिक्रेशन हे ट्रेसेसमध्ये असतं. ट्रेसेसमध्ये असल्या कारणाने आपण त्याला इथं पर्सेंटेजमध्ये देऊ शकत नाही, म्हणून सगळे पर्सेंटेज इथेच क्लिअर झालेत. ओके, आता काउपर्स आणि सेमिनल फ्लूइड या दोघांचं नेचर अल्कलाइन असल्या कारणानं मग तिकडे तसंही तो जो प्रोस्टेटिक सिक्रेशन आहे तो स्लाइटली ॲसिडिक आहे. 6.5 to 6.7 असं घेतलंय, म्हणजे नियर 7 आहे, बरोबर ना. मग नियर 7 जर असेल तर याचा अर्थ तो काही प्रमाणामध्ये न्यूट्रल झाला आहे, पण आपण त्याला काय म्हणतो, इट इज स्लाइटली ॲसिडिक, खूप कमी प्रमाणामध्ये आहे पण ॲसिडिक आहे तो, म्हणजे त्याचा इम्पॅक्ट त्या सिमेनमध्ये होत नाही. आणि जो अल्कलाइन नेचर हे दोन्हीही सिक्रेशनमध्ये असतं, काउपर ॲज वेल ॲज तुमचं सेमिनल सिक्रेशन, तर त्याचा इम्पॅक्ट सिमेनवरती झालेला असतो. म्हणून द pH ऑफ सिमेन इट इज अल्कलाइन pH दॅट इज 7.5. ओके, सो दिस इज अबाउट द कंपोजिशन ऑफ द सिमेन. इथे दोन टर्मिनॉलॉजी मला तुम्हाला सांगायचं आहे. एक आहे अझूस्पर्मिया. व्हॉट इज अझूस्पर्मिया? Azoospermia, the condition of the male in which there is semen without sperm. Azoospermia, that is semen without sperm. This condition leads to the sterility. ह्युमन बीइंग मध्ये ही कंडिशन काय करते, स्टरिलिटीकडे घेऊन जाते. आणखीन एक कंडिशन आहे दॅट इज ऑलिगोस्पर्मिया. ऑलिगोस्पर्मिया. मग ही ऑलिगोस्पर्मिया काय, मी या ठिकाणी तुम्हाला कंटेंट सांगितलं. 300 मिलियन असतात, त्यापेक्षा कमी झालं, अबाउट 50 मिलियनपर्यंत काउंट जर होत असेल म्हणजे स्मॉल क्वांटिटी, लेस काउंट ऑफ द स्पर्म इन टू द सिमेन असं म्हणता येईल त्याला. लेस काउंट ऑफ स्पर्म्स इन टू द सिमेन, दॅट इज कॉल्ड ॲज ऑलिगोस्पर्मिया. बोथ कंडिशन आर रिस्पॉन्सिबल फॉर स्टरिलिटी. ध्यानात ठेवा, दोन्हीही कंडिशन स्टरिलिटीसाठी रिस्पॉन्सिबल आहे. स्टरिलिटी म्हणजे काय, इनफर्टाईल नेचर, म्हणजे इथं नॉन फर्टिलिटी कंडिशन त्या ठिकाणी फॉर्म केली जाते. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट युअर असेसरी सेक्स ग्लँड. म्हणजे आता मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टमचं ॲक्च्युअल इथं 100% पार्ट आपण पूर्ण केलेला आहे. आपल्याला गॅमेटोजेनेसिसकडे जायचं आहे, दॅट इज स्पर्मॅटोजेनेसिस. हे आपण काय करूया, नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच.